आयुष्यभर मला अनाथासारखं वागवलं, त्याच माणसाला मी माझा बाप कोण आहे हे विचारायला गेलो. माझा बाप दयानंद खांडेकर आहे. आई जगत्तारिणी, केदारच्या वडिलांपर्यंत तू त्याला पोहोचवलंस, पण हा शोध दयानंद काकांवर जाऊन थांबेल असं कधीच वाटलं नव्हतं. तो पूर्ण हादरून गेलाय. एखाद्यासाठी असं सत्य स्वीकारणं किती अवघड असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. त्याला ताकद दे, हे सत्य स्वीकारण्याची, याला सामोरं जाण्याची. झाली? सगळ्यांसाठी प्रार्थना करून झाली का? स्वतःसाठी काही मागितलं नसशीलच. माझ्याकडे तू असताना मी देवाकडे काही मागायची काय गरज आहे? असं म्हटलं म्हणजे सगळ्यांसाठी मागायला मोकळी झालीस. अगं पण स्वतःसाठी एक चांगला नवरात्री मागायचंस तिच्याकडे नाही तर धाकट्या बहिणीचं लग्न झालं तुझ्या. स्वतःसाठी काहीतरी माग ना, मनावर घे. या सगळ्यावरचं माझं उत्तर काय असणार आहे हे तुला माहिती आहे. बरं आलीच थांब. एक मिनिट. तुझा चेहरा का असा दिसतोय? रात्री झोप झाली नाही का? हा अगं ते जरा आश्रमाचं काम चालू होतं ना, ते लग्नामुळे खूप दिवस सुट्टी झाली ना, बरीच कामं राहिली होती म्हणून. ताई ताई, काल रात्री तर ताई रूम मध्येच नव्हती आणि ती आजीला चक्क खोटं सांगते. बर काळजी घे. हो. नमा, निघालीस का कॉलेजला तू? हा, आणि नाश्ता? थांब जरा मी आलेच. लिहिला आणि ऐक ना, त्याने ना मला डाव्या हाताने पकडलो होतो इथं जोरात. अरे डावा हात असला ना तरी म्हणून अशी घट्ट पकडली त्याने माझी. रे आणि अजून त्याला हे प्रोफेशनल असणार, तो 100% प्रोफेशनल असणार. हा हॅलो. हॅलो, हा कोण बोलताय? हा ओळखलंस? त्या दिवशी तुमच्या बहिणीच्या लग्नात आलेलो बघा ना फोटोज काढायला. हा हा येस येस बोल. ते काय ना, तुझे फोटोज आहेत ना ते ड्राईव्ह वरती अपलोड केले आणि तुला लिंक सुद्धा शेअर केली. की तुम्ही एकदा चेक करता का? ओके बघते. नीटा चहा पाहिजे? थँक्यू. हॅलो. हा कट झाला का? झालं ना आपलं बोलणं, मग म्हणून ठेवला फोन. नाही मी ते लिंक ओपन नाही झाली ना, तर मला सांगा, त्याच्यासाठी फोन केलेला, बाकी काय नाही. ओके बिंदास फोन करा, नो प्रॉब्लेम. हा कधी पण फोन केला तरी चालेल, मी एनी. हो ठीक आहे. अहो पण माझा नंबर सेव्ह करा. हो करते. माझं नाव पार्थ माझं नाव. तुझं बोलून झालं असेल तर ठेवू फोन. येस थँक्यू. बाय बाय. कमाल यार ही. काय रे? काय? कुठे काय? पाणी, चहा खा करतेस कशाला? कुठे खा करतोय? कशाला उगाच खाकरत बिकरत काय नाहीये माझं. थांब गळ्याला शेक घे थोडा. नाही खरं तर तुझ्या डोक्याला शेक दिला पाहिजे. डोक्याला? हा अरे काहीतरी कशाला? थांब. कशाला कुठे शेक बी कसलं काय? तुम्ही कशाला उगाच मला काहीतरी नको ते कामात अडकवून. ए बाबा, तुला कळतं का आपण काय काम करतो ते? इथे आपल्याला आपली आयडेंटिटी लपवावी लागते. अरे माझ्या लग्नाच्या बायको सुद्धा माहित नाही मी काय काम करतो ते. माहिती ना तुम्हाला? अरे कसं लपत राहतो मी तिच्या माग. मग आणि तू खुशाल ते आयरा गायरा पुरील तुझं नाव सांगून मोकळा झाला. टेक्नॉक काय ते? कोण होती ती? कुठे कोण होती? काय तुम्हाला आई नाही सांगितलं? मला सांग कोण होती? अरे कत्री, मी तुला कधी काही नाही सांगितलं असं झालंय का बाबा? मग तू कशाला? मेसेज वाली. अरे नाही रे भावा, ती मेसेज वाली नव्हती ब्रो. कोण होती सांग तरी. अरे दुसरीच होती कोणतरी. दोन मुलींना चीट करतोस तू? अरे अगं तसं काही नाही. तसं काही तू तर युवराज सारखा निघालास रे. युवराज अँग्री बर्ड बोलू नकोस मला. ब्रो ऐक तर ना. ब्रो काय बोलतोस? ते मेरी माँ, आई शपथ, तुझी शपथ. तसं काय? काही शपथ नाही घ्यायची. अगं खरंच तसं काही नाहीये का बाबा? मंडई, हा हा एवढा मोठा शाण आहे ना, याचं आहे ना बाहेर लफडं जरी असलं ना तरी सांगणार नाही. ए फातिमा, अजून 2 लाव माझ्याकडून त्याला. लाव.
आलो आम्ही. अगं फातिमा, ऐक 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 ऐक. अरे मी कशाला कोणाला माझी आयडेंटिटी रिव्हील करू? आय एम एन इंडिपेंडंट अडल्ट यार. अडल्ट इंडिपेंडंट अडल्ट म्हणजे यार अजून दाढी आली नाही तुला. हं? कोण होती रे ती पोरगी? हो ना. कोण होती ती? अगं बाबा कशाला कशाला मी कोणाला नाही सांगणार, मला सांग ना. अरे बाबांनो कोणी नव्हती बोलतोय तर. हे बाय टेक्नो, मोठा भाऊ या नात्याने तुला समजून सांगतोय मी. या प्रेमाच्या लफड्यात पडू नको बरं. त्या केदार सरांची पाहिली काय अवस्था झाली ती. हा अरे नाही यार ती, त्या केडी सरांचा मॅटर काहीतरी वेगळाच आहे. एका शार्प शूटरचा हात थरथरला. हो ना भाई, नेहमी तर गेम आहे म्हणणाऱ्या माणसाचा हात थरथरला. हो, काहीतरी कारण असणार, नाहीतर ते असे नाही वागत. आणि हो, तू त्यांच्यासमोर काही विषय काढायचा नाही. हा आधीच ते खूप डिस्टर्ब आहे. मला खूप काळजी वाटते त्यांची. नाही नाही नाही, अरे तसं काय होणार नाही. मी ओळखतो ना केडी सरांना चांगलं. नाही होणार असं काही. होतील होतील होतील, नॉर्मल होतील ते. निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात. माझ्या देवा माझ्या देवा. हे काय, अजून काही खाल्लंच नाही, चहा सुद्धा घेतला नाहीये तुम्ही. अहो खा ना. नाही नको नकोय मला. अहो अहो निदान चहा तरी. त्या देवकीमुळे होतं हे सगळं, पण तिची आठवण अजूनही यांच्या मनात असलेली चालणार नाहीये मला. तिची एकही गोष्ट किंवा एकही आठवण या घरात नको आहे मला. तो फोटो तर गेला, पण अजून काही जपून ठेवलं नसेल ना यांनी. अशी कोणती आठवण असेल जी आत्तापर्यंत जपली जाऊ शकते?